नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. यामध्ये तुमचं स्वास्थ्य, याचप्रमाणे तुमचं आर्थिक स्थैर्य, लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन, याचप्रमाणे तुमचं करिअर कशा प्रकारचं असेल, असे कोणते दिवस आहेत की जे महत्त्वाचे आहेत, त्यावेळेला कोणते निर्णय घ्यायला हवेत किंवा कोणती काळजी घ्यायला हवी, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या सणामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या 8व्या सणामध्ये रवी आणि शुक्र भ्रमण करतायत. रवी 17 तारखेनंतर भाग्यात जाईल आणि शुक्र जो आहे तो 7 तारखेनंतर भाग्यात जाईल. याचप्रमाणे अष्टमेश जो आहे बुध, जो की तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतोय दिनांक 20 तारखेनंतर, तो तुमच्या कर्मस्थाना म्हणजेच 10व्या सणामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये, साधारण गेल्या महिन्यामध्ये तुम्ही थोडाफार अनुभव घेतला होता की 12-14 म्हणजे गेल्या महिन्याच्या शेवटचे जे 12-14 दिवस होते, त्यामध्ये थोडंसं शारीरिक संदर्भातले तुम्ही त्रास अनुभवलेले असते. खासकरून लागणं, तापणं, घसरचा, शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले त्रास. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी सुद्धा थोड्याफार प्रमाणात तिथले जे माणसं, तिथले तुमचे सहकर्मी असतील, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण झालेले असतील. तर या महिन्यामध्ये सुद्धा जवळजवळ 14-15 तारखेपर्यंत तशाच प्रकारचा काहीतरी अनुभव आहे. तर त्यामुळे तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. थोडंसं या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे मानसिक तणाव वगैरे म्हणतो, त्या संदर्भात फारसा काही तसा त्रास तुम्हाला या महिन्यात जाणवणार नाही. परंतु शारीरिकच्या संदर्भात खास करून जर का तुम्ही कुठल्या व्याधीने वगैरे त्रस्त असाल तर त्याचे सुद्धा काही लक्षणं तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल. म्हणजे आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते सर्वात महत्त्वपूर्ण आहेत, गुरु आणि बुध. गुरु जो आहे हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, आणि जो बुध आहे हा तुमचा अष्टमेश आहे आणि हा तुमचा लाभेश पण आहे. तर गुरुबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे वृषभ राशीमध्ये, आणि जो बुध आहे हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 20 तारखेनंतर तो तुमच्या कर्मस्थानामध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. अजिबात काळजी करू नका. आर्थिक जो स्तर आहे तो अतिशय व्यवस्थित राहील. तुमचं जे इन्कम आहे ते अतिशय व्यवस्थित राहील. इथे फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते, जो सप्तमात भ्रमण करणारा मंगळ आहे त्याची 8वी दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये पडणार आहे. त्याच्यामुळे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं आहे. तुमचे खर्च आहेत हे थोडेसे जास्त होतील, तिथे थोडंसं लक्ष द्या. अर्थात तुमचं जे इन्कम जे आहे ते अतिशय स्टेबल राहील. त्या संदर्भात काळजी घेण्याची आवश्यकता नाही. गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे शनी, जो चतुर्थ स्थानातच आहे, मात्र या संपूर्ण महिन्यामध्ये तो वक्री असणार आहे. यावेळेस घरातले जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं, म्हणजे तुम्हाला वास्तू रिनोव्हेट करायची असेल, वास्तू विकायची असेल, नवीन वास्तू घ्यायची असेल किंवा वास्तूच्या संदर्भातले काही रेमेडी किंवा उपाय करायचे असेल तर ते या महिन्यात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश जो आहे गुरु, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. अर्थात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम प्रकारे जाईल. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण महिना आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या सप्तम स्थानामध्ये रवी आणि शुक्र आहेत. तुमच्या सप्तम स्थानामध्ये जो मंगळ आहे हा षष्ठ स्थानातून येणार आहे दिनांक 13 तारखेला. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. साधारण 14-15 तारखेनंतर तुमचे जे वैवाहिक जोडीदार हे तुमच्या ते हावी होतात की काय, अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला वाटेल. पण तो काळजी करू नका. तसं काय तुम्ही सुद्धा तुमच्याकडून सुद्धा अशा गोष्टीला जास्त काही खतपणे घालू नका, कारण गोष्टी थोड्या टोकाच्या होऊ शकतील. इथे एक गोष्ट फार चांगली आहे ती म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात असणारा जो गुरु आहे, गोष्टी किती जरी टोकाच्या झाल्या तुमच्या वैवाहिक जीवनाच्या नातेसंबंधामध्ये, तरी गुरु हा त्याला बऱ्याच प्रमाणात राखून ठेवेल. गुरु त्याला बऱ्याच प्रमाणात पाठबळ देईल. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात ज्याला आपण तू म्हणतो तसा प्रकार होईल. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा साधारणतः लक्ष द्यावेला गेली गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुम्ही साधारण या महिन्यामध्ये तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संबंध, म्हणजे दोन्ही गोष्टी होतील.
थोडेफार ऋतुमयमय सुद्धा होतील, तुमच्यामध्ये परत पॅचअप पण होईल, बाहेर फिरायला जाणं हा प्रकार सुद्धा होऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या करिअरबद्दल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, 17 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही सॅटिस्फॅक्टरी ज्याला आपण म्हणतो रिझल्ट तसे मिळत नाही आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे. म्हणजे तुम्ही जसे अपेक्षा केले त्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत. वरिष्ठांबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टीवरून सुद्धा वादविवाद होत आहेत. तुमचं मन काही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा करिअरमध्ये लागत नाही. परंतु या महिन्याच्या साधारण 18-20 तारखेनंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात बदलतील. तुम्हाला जशा अपेक्षित आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतील. थोडंसं पेशन्सने काम घ्या, गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याचशा चांगल्या होतील. जर तुम्ही सामाजिक जीवनामध्ये असाल तर फेमस होणं, लोकांकडून तुमच्या कामाची वाहवा होणं किंवा त्यांच्याकडून तुमच्या कामाची पोच मिळणं, अशा प्रकारच्या चांगल्या समाधान देणाऱ्या गोष्टी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो महिना आहे थोडंसं सुरुवातीला आरोग्याच्या संदर्भातले त्रास वगैरे होऊ शकतील. त्यानंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला नेमके कशा प्रकारचे भेटतील. जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून तुमचे अंदाज बरोबर ठरणं, काही अनपेक्षित लाभ मिळणं, काही चांगल्या इंट्युशन्स येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतोय, वक्री आहे आणि तुमच्या अष्टम स्थानात असणारा जो शुक्र आहे, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून तुम्हाला काय अनपेक्षित लाभ या दरम्यान मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो रवी अष्टमात भ्रमण करतो, दोघांचा. याचप्रमाणे शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला काही चांगले तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना सुचू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र नेपच्यूनचा त्रिकोण योग आहे, खूपच उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरण्यात जाण्याचा सहयोग संबंध तुमच्या दोघांमध्ये पॅचअप आहे ते खूप चांगलं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ संभवतात. मित्र परिवाराकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलची युती होणार. आता ही जी युती आहे ही थोडी महत्त्वपूर्ण राहील, कारण तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे. मंगळ हर्षाची युती ही अशुभ फलदायी राहील. खास करून हे 2-3 प्रकारे तुम्हाला त्याचा अनुभव येऊ शकेल. पहिली गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध हे थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होतील. वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हवी होतोय का किंवा वरचढ होतोय, अशा प्रकारचे काही तुम्हाला अनुभव जाणवतील. पण तू काळजी करू नका, हा तात्कालिक परिणाम आहे, 2-3 दिवसाचा आहे. थोडंसं पेशन्सने काम घ्या, थोडंसं ॲडजस्ट करा, मग गोष्टी फार टोकाच्या होणार नाही. अर्थात गुरु जो तुमच्या सप्तमात आहे तो या सर्व गोष्टींना थोडंसं हे करू शकेल, थांबवू शकेल. परंतु तुम्ही स्वतःकडून सुद्धा काही गोष्टी टोकाच्या करू नका. ज्याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्षल तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहारामध्ये काही चूक होणं किंवा तुम्ही घेतलेले निर्णय चुकणं, अंदाज चुकीचे येणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकले. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहा. बुध हर्षाचा जो केंद्रयोग आहे तो दिनांक 21 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं अतिशय चांगले इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. म्हणजेच जर का तुम्ही नोकरी करत असाल किंवा काही कुठला बिझनेस वगैरे करत असाल तर त्या संदर्भात कशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये आणखीन चांगलं करू शकाल या संदर्भातल्या काही नवीन संधी येतील, काही चांगल्या अंतःप्रेरणा येतील. किंवा जर तुम्ही सामाजिक जीवनामध्ये असाल तर फेमस होणं, प्रसिद्ध होणं किंवा तुमचं काम प्रकाशात येणं किंवा इंट्युशन चांगलं मिळणं, अशा प्रकारचे बरेचसे चांगले अनुभव रवी नेपच्यूनच्या त्रिकोण योगात तुम्हाला मिळणार आहेत दिनांक 22 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे तुमच्या अष्टम स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये अमावस्या या महिन्याची होणार आहे. अष्टमातली अमावस्या अशुभ फलदायी असते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय 4, 5, 6 या दरम्यान किंवा या तारखेला घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकीचे होतील. रिस्क तर अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे जर काय तुम्हाला आजाराच्या संदर्भात किंवा तुम्हाला काही हेल्थ इश्यूज वगैरे असेल तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आणि जर काही हेल्थ इश्यूज वगैरे असतील तर त्या संदर्भातले काही तुम्हाला अंदाज येऊ शकतील किंवा त्या संदर्भातले काही लक्षणं सुद्धा दिसून येतील. लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. ज्याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे दिनांक 21 तारखेला. अमावस्या आणि पौर्णिमा दोन्हीच्या वेळेला
थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे जास्त असतं. आपण थोडं त्यामुळे जास्त भावनातीत होतो, इमोशनल होतो आणि इमोशनमध्ये जाऊन आपण चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता थोडी वाढते. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.